सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। रूप पाहता लोचन लोचनी रूप पाहता लोचन लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता लोचन लोचनी रूप पाहता लोचन या दोन साऊंड आवाज द्या फक्त गेट ट्रबल द्या थोडं तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा जय 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 दादा गेट ट्रबल द्यायचा थोडा थोडा बस बस आवाज बस हेलो जय 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 थोडा बेस कमी करा थोडा बेस आहे स्वर्गीचे अमर इच्छिता स्वर्गीचे अमर इच्छिता Hello.
सुताने वैकुंठीचे जन सदाय चितावे वैकुंठीचे जन सदाय कई येथे ते हरीचे दास यम धर्म वाट पाहे यम धर्म वाट पाहे निरंतर जोडोनिया तिष्ठत से नारायण नामे हो जीवन नारायण नामे हो जीवन तनियानंद गाओगे कामने पावा वया पैल पार कामने पावा वया पैल पार भाली काशी नारायण नामे हो राजेभाऊ नावलगावकर त्यांना साथ करते फटांगे महाराज गंगाखेडकर स्वर्गीचे मतलब जल
स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी भावा जन्मा नारायण नामे होऊ जीवन मुक्त
कीर्तनी अनंत गाऊ गीती. एक एक वाजवा ठीक आहे ना. वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, कै येथे येती हरीचे दास. यमधर्म वाट पाहे निरंतर, जोडोनिया कर तिष्ठतसे. नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. तुका म्हणे पावावया पैल पार, नाम मंत्र सार भाविकाशी. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. विठ्ठल यदक्षरं मनाख्येयं आनन्दं मज केवलं. श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. किरीटोज्ज्वलत् सर्वदिक्प्रान्तभागं, सुरैरर्चितं दिव्यरत्नैरनर्घैः. त्रिभङ्गाकृतिं बर्हमाल्यावतंसं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं. पदांभोज तेजस्फुरतिक प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुझा ठवी विसरवी आपणाते, तरंगा जळी घालिता ऐसे होते. अलंकार सोनेची होऊनी ठेला, निळा या परी आठवी. सद्गुरुला विठ्ठला मेघनाद घटर घट घटा, घाटा घटा घुरघटा. मांडू कस्य बको बक बको, बाकू बको बुरबको. विद्युत ज्योती चकीमकी चकमकी, चाकी मकी दृश्यते. इत्थं नंद किशोर गोप वनिता, वाचस्पति पातु वह. विठ्ठल सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो.
सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर. प्रस्तुत आजची कीर्तन रूपी सेवा. मौजे अकोली गावामध्ये काय निमित्तानं आहे सर्वांना माहिती आहे. तरी सुद्धा वक्त्याचं सांगणं कर्तव्य असतं या न्यायाने. वर्ष श्राद्ध निमित्ताचं चिंतन आणि अन्नदान. विठ्ठल विठ्ठल. त्यानिमित्त निवडलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबरा यांचा 5 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज नरदेहाचं महत्व सांगतात. गोड 1 तासभर आपल्याला बोलायचं आहे. सर्वांगाचं कान करून असंच बसाल अशी अपेक्षा आहे. महाराज म्हणतात स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्युलोकी व्हावा जन्मा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात स्वर्गातले देवलोक भगवंताकडे इच्छा करतात. काय इच्छा करतात? मृत्युलोकी व्हावा जन्मा. हा या पृथ्वीवर आमचा जन्म व्हावा, आम्हाला मानव देह मिळावा. काय करताल बरं मानव देह मिळाल्यानंतर? त्यांनी इच्छा प्रगट केली. नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी आनंद गाऊ गीती. महाराज काय म्हणले? जर आम्हाला मानव जन्म मिळाला तर आम्ही नामस्मरण करून जीवन मुक्त होऊ. विठ्ठल विठ्ठल. अवस्था प्राप्त झाल्यानंतर महाराज 3ऱ्या चरणात सांगतात वैकुंठीचे जन सदा इच्छितात कै येथे येथे हरीचे दास. एवढंच नाही यमधर्म वाट पाहे निरंतर जोडून या कर तिष्ठ तसे. म्हणून नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते. नामाचा महिमा असा आहे तुका म्हणे पावावया पैल पार नाम मंत्र सार भाविकाशी. आणि ते नाम घेण्यासाठी नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. विठ्ठल ज्यांचं वर्ष श्राद्ध आहे परमार्थ प्रेमी वैकुंठवासी गंगारामजी दत्तरावजी वाणी या बाबांच्या वर्ष श्राद्ध निमित्त त्यांचे 2 सुपुत्र गोविंदराव गंगारामजी वाणी आणि धुराजी गंगारामजी वाणी, 2 मुली संगीताताई आणि नंदाताई. आपल्या 2 सुपुत्रांनी आपल्या वडिलाच्या वर्ष श्राद्ध निमित्त ठेवलेलाचं चिंतन आणि अन्नदान. विठ्ठल विठ्ठल. आणि असं म्हणता येईल महाराज की त्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस फार महत्वाचा आहे. एवढंच नाही तर सुपुत्राच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस पर्व काळ आहे. महाराज म्हणले पुरुषाशी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ की माता पित्याचा अंत काळ ती धर्माची वेळ अति पवित्र. नुसती पवित्र नाही म्हणले, आता बसा खाली, हा आता निवांत खाली बसा. ऐका नाही, नुसती पवित्र नाही म्हणले, अति पवित्र आहे. ज्या ज्या वेळी हा दिवस येईल त्या त्यावेळी सुपुत्राच्या दृष्टिकोनातून हा दिवस पवित्र आहे. कोणाच्या? सुपुत्राच्या. पुत्र कोणाला म्हणावं, बेटा कोणाला म्हणावा, लडका कोणाला म्हणावं आणि पोरग कोणाला म्हणावं. आई वडील आहेत हे खरं आहे, पण ज्याच्या ध्यानात मनात कधी आई वडीलच नसतात त्याला पोरग म्हणावं. बटवऱ्याप्रमाणे मायबापाला जो वाटून मागतो त्याला बेटा म्हणावं.
दररोज एकदा त्यांना रडवतो, त्यांना लडका म्हणावं आणि जीवजतन जो आई वडिलाची सेवा करतो. पुत्राची व्याख्या शास्त्रानं केली महाराज. पुन्हा नरकात त्रायते पितर सुतः. श्रीमद भागवत महापुराणामध्ये 5व्या स्कंदामध्ये शेवटी परीक्षितीनं शुकदेवांना 28 नरकांची माहिती सांगितली. या दक्षिण भागाला 28 नरक आहेत राजा. रवरव, महारवरव, कुंभपाक, वैतरणी, एक तर पू नावाचा नरक आहे. पू म्हणजे दुःखात होतं ना पू, ते पू. अशा विहिरीची विहिरी त्या पुवाच्या भरलेल्या असतात. आणि जर आपले काही पितर कर्मधर्म संयोगानं त्या पू नावाच्या विहिरीत जर पचत असतील, ग्रंथामध्ये वर्णन आहे महाराज. त्या काशीखंडामध्ये तर फार सविस्तर आहे. पायाला धरून असं त्याच्यात बुडवलं जातं, असं बुडवलं जातं. पण पुत्रामध्ये हे ताकद आहे, हे सामर्थ्य आहे. आपल्या सत्कर्माच्या जीवावर पुत्र त्या पितरांना सुद्धा मुक्त करू शकतो. विठ्ठल म्हणून तर म्हणले पुन्हा नरकात त्रायते पितर सुद्धा, त्यांना पुत्र म्हणतात. या 2 सुपुत्राच्या दृष्टिकोनात गोविंद भाऊ आणि दुराजी भाऊ आजचा दिवस फार महत्वाचा आहे दादा. म्हणून तर त्यांनी आजच्या पर्व काळावर अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान हे दान केलंय. असं म्हणतात, न अन्नोदको समम दानम न तिथी द्वादशा समा. अन्नदानासारखं दान नाही, द्वादशी सारखी तिथी नाही, गायत्री सारखा मंत्र नाही, मात्या पित्यासारखं दैवत नाही. विठ्ठल एवढंच नाही तर शास्त्रकार असं म्हणतात महाराज, नास्ति माता पिता समम शरीर पोषणम. माता पित्यासारखं पोषण नाही. ठीक आहे. नास्ति चिंता समम शरीर शोषणम. नास्ति भार्या समम शरीर तोषणम. नास्ति विद्या समम शरीर भूषणम. विद्येसारखं दुसरं भूषण नाही हो दादा. चिंतेसारखं दुसरं शोषण नाही आणि आई वडिलांसारखं पोषण नाही. विठ्ठल जीवनामध्ये आई वडील किती महत्वाचे असतात. ज्यांचे आई वडील गेले त्यांना विचारा, बाप जीवनामध्ये किती महत्वाचा असतो. असल्यास कळतंय न कळतंय ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण एक सांगतो तुम्हाला दादा, बाप गेल्यानंतर मात्र कळत असतो की बाप काय असतो. छोटस दुःख माणसाला झालं तर आई ग माणूस म्हणत असतो. ज्यावेळी डोंगरा एवढं दुःख आपल्या समोर येतं ना, त्यावेळी मात्र बाप आठवत असतो बघा. असं म्हणतात, 80 वर्षाचा बाप असू द्या राजेभाऊ महाराज, 60 वर्षाचा मुलगा असू द्या, आणि त्याच्या डोक्यावर मोठं संकट येऊ द्या, सगळ्या गावानं त्याला भीती दाखवू द्या, तो 80 वर्षाच्या बापाकडे जातो आणि म्हणत असतो, दादा असं झालंय हो. तो 80 वर्षाचा बाप म्हणत असतो, भिवू नको, अरे मी आहे ना तुझ्या पाठीशी, चिंता करू नको. त्याला बाप म्हणतात महाराज. बाप घराचा न पाया माय कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळत घर. त्याला बाप म्हणतात. किती करतो महाराज जीवनामध्ये बघा ना. आणून देणारा तो असतो, करून घालणारी माय असते. आम्हाला करून घालणारी माय दिसते, पण आणून देणारा बाप नाही दिसत आहे की नाही. बाप म्हणलं की डोळे वटारलेला बाप करी दोडे
बाप काय असतो जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितले, बाप करी जोडी लेपुराचे ओढी, आपुली कुरवडी वाळवणी, एकाएकी केला मिरासीचा धनी, कोडी वागवणी भार किती पळत असतो लेकरासाठी. एकच असा अंतःकरण आहे, त्याला वाटतंय माझं पोरग माझ्यापेक्षा 1.25 शिरणी गाव, त्याला बाप म्हणतात. विठ्ठल सदा चालू ओढाता नाही भुकेच बिभान, काया झिजविली परी नाही लवली प्रेमान, माझ्या जिंदगीचं त्यान असं भविष्य लिहिताना उरी हुंद कथा तो या गोष्ट बापाची सांगताना, त्याच्या फाटक्या सदऱ्या किती ठिगळ जोडले, उभ्या आयुष्याला त्या कशी कातर लावल्या, मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद कदाट तो या गोष्ट बापाची सांगताना. विठ्ठल जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयस्य. शास्त्रकार म्हणतात की माणसाला आपलं गाव कसंही असो आपलं गाव प्रिय असतं, आणि आपली आई कशी असो आपली आई प्रिय असते. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयस्य. रामचंद्र ज्यावेळी महाराज रामचंद्रानं रावणाला मारलं, आणि रावणाला मारल्यानंतर काही वानरांचं मत आलं, प्रभू लंका सोन्याची आहे, लंका आपणच घेऊ ना. राम प्रभूनं सांगितलं माझी अयोध्या मातीची आहे, पण ती माझी आहे, माझी जन्मभूमी आहे. लंका असेल सोन्याची पण ती माझी नाही, आपलं ते आपलं असतं. आणि आज महाराज राम प्रभू अयोध्येला आले. रामकृष्ण आल्याबरोबर महाराज पहिलं दर्शन कोणाचं घेतलं? रामायण ऐकणार आहेत आपण. पहिलं दर्शन कैकेयीचं घेतलं. पण ऐका दादा, ज्यावेळी रामप्रभूनं वा रामप्रभू रामकृष्ण बसा रामदादा, रामप्रभूनं कैकेयीचं दर्शन घेतलं. काही लोकांना रामाचं नाही पटलं. व्यंकटी महाराज तुमच्यासारखे काही तिथं लोक होते, म्हणले प्रभू तुम्ही आल्याबरोबर कैकेयी माईचं दर्शन घेतलं? ज्या कैकेयीमुळे लावलेल्या आरत्या भिजल्या गेल्या, ज्या कैकेयीमुळे काढलेल्या रांगोळी मोडल्या गेल्या, प्रभू ज्या कैकेयीमुळे तुम्ही राजा होता होता 14 वर्ष वनाला गेला, या कैकेयीनं 14 वर्ष अयोध्या वियोगात बुडवली, आणि त्या कैकेयीचं दर्शन घेत आहे. दुसरा एक म्हातारा म्हणला, प्रभू अरे रामा तू दर्शन कौशल्याचं घ्यायला पाहिजे होतं. 14 वर्ष रडली कौशल्या, 14 वर्ष. तिसरा म्हणला, प्रभू कौशल्या तुमची जननी आहे, कैकेयी जननी नाही. पण रामानं काय गोड उत्तर दिलं. प्रभू म्हणले, दादा जशी माझी कौशल्या जननी आहे तशीच माझी कैकेयी सुद्धा जननीच आहे. दुसरा एक बाबा म्हणले, तुम्हाला जननीचा अर्थ कळतं का रामा? जननी तिला म्हणतात जिनं जन्म दिलाय. तुम्हाला जन्म देणारी कौशल्य आहे रामा, कैकेयीनं नाही जन्म दिला तुला रामा, कौशल्यानं जन्म दिला. पण माझे प्रभू म्हणले, दादा रामाला जन्म देणारी कौशल्य आहे, रामायणाला जन्म देणारी कैकेयी. विठ्ठल कौशल्या रामाची आई आहे, पण कैकेयी रामायणाची आई आहे. माझ्या कैकेयी माईनं जर रामायणाला जन्म दिला नसता तर जगाला 8 गोष्टी कळाल्या नसत्या. कोण म्हणतंय? प्रभू. कोणत्या? तात स्नेहो भरत महिमा पौरुषम वायू सुतम सख्यम चापी प्लव गमन रूपते कापे सौमित्र भक्ती.
सीता सत्वम निजभुज बलम वैरी नाम वैरी भावः एतत् सर्वं तव चरणयोः मातुरेश प्रसादा. पुढच्या 7 गोष्टी सांगायच्या नाहीत, आपल्याला वेळ कमी आहे. पण पहिली गोष्ट सांगितली प्रभूनं, तातच नाही हो. अरे बापाचं लेकरावर प्रेम किती असतंय या जगाला कळालंय माझ्या काही माईमुळे. विठ्ठल राजा दशरथानं प्राण सोडला त्यावेळी रामाला वनाला जाऊन किती दिवस झाले होते? फक्त 6 दिवस झाले होते महाराज. राम राम कहीं राम कहीं राम राम कहीं राम तनु परिहरि रघुबल राहु गयो सुरधाम. फक्त 6 दिवस गेले आणि 6च वेळा राम राम म्हणले. राजा दशरथानं प्राण सोडला. प्रभू म्हणले आज बापाचं प्रेम कळालं माझ्या काही माईमुळे. विठ्ठल आणि म्हणून त्या वडिलाच्या वर्ष श्राद्ध निमित्ताची सेवा आहे. उपस्थित सर्व सज्जन श्रोते मंडळी, माझ्या माता माऊलींची उपस्थिती आहे. सर्वांच्या पायी नतमस्तक. समोर चॅनल आहे ओंकार भाऊचं. महाराष्ट्रातील मोठी मोठी कीर्तनकार मंडळी, ओयोव्रत, ज्ञानव्रत, तपोव्रत यांची उपस्थिती आहे. वारकरी भूषण व्यंकटी महाराज आहेत भेंडेवाडीकर. आणखी बरीच महाराज मंडळी आहे आदरणीय. सर्वांच्या पायी नतमस्तक. रामराजे यांची उपस्थिती लाभलेली आहे. कुठं बसली? अरे बापरे, वा वा वा. आमचे परमस्नेही रामराजे फड राजेंची उपस्थिती आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट राजेभाऊ महाराज नावलगावकर ज्यांच्याद्वारे तुमचं दर्शन झालं. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भजन सम्राट मदन महाराज, आणखी बरेच भजन सम्राट आहेत. सर्वांच्या पायी नतमस्तक. आमचे परमस्नेही पिंटू भाऊ आहेत नागरगोजे. परमस्नेही अनंत भाऊ बर्वे आहेत. सर्वांच्या पायी नतमस्तक होतो. 2 गोड अशी मृदंग वादक, मृदंग भूषण मृदंग सम्राट प्रकाशजी महाराज यादव, मृदंग भूषण मृदंग सम्राट भक्तराज महाराज, या दोघांची उपस्थिती आहे. आदरणीय महाराज मंडळी आहेत. सर्वांच्या पायी आदरानं नमन करतो आणि बोलायला सुरुवात. विठ्ठल साऊंड सिस्टीम ऑपरेटिंग सुद्धा खूप गोड केली तुम्ही. याच्यात थोडं अवघड जात आहे, तरी सुद्धा तुम्ही चांगलं लावलंय. बस कमी होऊ नये हीच अपेक्षा, पण गोड लावलंय. विठ्ठल अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा अभंग आहे. या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराज नरदेहाचं महत्व सांगतात. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. नरदेहाचं महत्व सांगतात. महाराज म्हणतात स्वर्गीचे अमर इच्छितात ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात भगवंताकडे देवलोक इच्छा करतात. देवा आमचा जन्म मृत्यूलोकात व्हावा. इच्छा करूनही मिळत नाही. याचा अर्थ हे देह दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो देही नाम क्षण भंगुर. याचा अर्थ हा देह दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? नरदेह दुर्लभ जाना तुम्ही वसुदेव शतवर्षाची गणना तुम्ही वसुदेव म्हणा. Let's go.
नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना. एकनाथ महाराज म्हणतात त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणजे इच्छा करूनही मिळत नाही, दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः. पहिलं मनुष्यत्वम. विठ्ठल महाराज म्हणले दुर्लभ आहे, पण आपल्याला मिळालं म्हणजे आपण कसे भाग्यवान. कोणीच म्हणायचं नाही की आपलं काय खरंय. काही लोक स्वतःला फार दोषी ठरवतात. काय खरंय महाराज आमचं, बरं नुसतं म्हणत नाही, तंबाखू सोडीत नाही, लय अवघड आहे महाराज, मेलेलं बरं मेलेलं. या महाराज म्हणले काय अवघड आहे, अरे भाग्यवान आहेस, जे त्यांना नाही मिळालं ते तुला मिळालंय. विठ्ठल भाग्य आले ते मनुष्य भाग्य आले ते मनुष्य देहा तो हा पहा विठ्ठल. अरे दादा हो, पहिलं आपलं भाग्य आहे आपण माणूस झालो. मी तर म्हणतो आपल्याला एक नाही तीन तीन भाग्य मिळाले. किती? तीन. पहिलं भाग्य आम्ही माणूस झालो. बडे भाग माणूस तन पावा. की नाही हो. दुसरं भाग्य आम्ही भारत देशात आलो, हे सुद्धा आमचं भाग्य आहे. आमचा जन्म चीनमध्ये नाही झाला, आमचा जन्म भारत देशामध्ये झाला. गायंती देवा किल गीत गाणी धन्यास्तु ते भारत भूमी भाग्य. हो, ज्या भारताकड, ज्या भारतातल्या नामचिंतनाकड, भक्तीकड, अरे देवांचं लक्ष लागावं, त्या देशात आमचा जन्म झालाय. स्वामी विवेकानंद म्हणायचे दादा, अरे हम तो उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है. विठ्ठल किती भाग्य झाले? दोन. पटापट चालायचं आपल्याला. आणि तिसरं भाग्य आम्ही महाराष्ट्रात जन्मलो. महाराष्ट्र संताची भूमी आहे. उत्तर प्रदेश देवभूमी आहे, पण महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. वैराग्यस्य परामूर्ती देहू क्षेत्र निवासीना तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम. त्याच्यामध्ये आपला परभणी जिल्हा आहे. असं म्हणते तो जगात जर्मनी आणि भारतात परभणी म्हणते. हो, कारण परभणी जिल्ह्यामध्ये कमी रत्न झाले नाहीत महाराज. हो, रत्नांचा जिल्हा म्हणजे परभणी. विठ्ठल किती भाग्य मिळाले? तीन मिळाले. पण तीन मिळाले, पण मिळालेलं कळतच नसल तर मिळून काय उपयोग? तीन भाग्य मिळाले पण मिळालेले कळाले नाही, याच्यासारखं दुर्भाग्य काय? मिळावं आणि मिळालेलं कळालं. हो महाराज, पशु पक्ष्यांना बिचाऱ्यांना मिळालं बी नाही. काय पुय पंखीचे किडे चिरसे घेती ज्ञानेश्वर महाराज म्हणे, त्यांना वाट कळालंच नाही तर त्यांना काय. आम्हाला मिळालंय कळालं नाही. आम्हाला मिळालंय पण कळालं नाही. एका माणसाला एक महाराज लाईट गेली म्हणून घरात झोपा वाटणं रात्रीची वेळ. कीर्तनात आलं, 9 ते 11चं कीर्तन. उभा राहायला आल्याबरोबर बाकीचे म्हणले बस न खाली. म्हणला मला बसा वाटत नाही. अरे मग घरी जाय. मला घरी भिऊ वाटायले, अंधार म्हणला घरी, उंदर उड्या मारायले. अरे मग खाली बस. मला बसा वाटत नाही. आता काय करू बा म्हणले. मग तुमच्यासारखा एक तिथं माणूस, मग या दादासारखा उठले. त्या ह्या दादानं त्याला 3 गोष्टी दिल्या. किती? 3 गोष्टी. काय काय दिल्या? वात, तेल आणि डबड.
तुला लाईट नाही ना घरी, भीती वाटायली ना, मग वात तेल आणि दगड, चल सुधर बरं म्हणले. आता त्याला मिळालं पण कळालं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणले लय सोपं होतं. वात तेलात टाकली काडी वडी की दिवा लागत होता, लागलं पाया, ठीक आहे ना. काय करायचं होतं? वात तेलात टाकायची मामा, काडी वडायची. स्नेह सूत्र बंधी मेळू एके स्थानी, धरिजे तो जनी. सोपं आहे, पण हे येण्याला मिळालं पण कळालं नाही. त्यानं तेल काय करावं बाबा म्हणला, आपल्या कवाडाला लय आंदोल झाले, चोपडे पकाने केले. हो, आणि त्यानं ती वात डबड्याच्या काडीला गुंडाळी, रात्रभर कान टोकरीत की रात्र गेली. दुसऱ्या दिवशी पिंटू सारखा माणूस म्हणला, तुमच्या घरात रात्री अंधार, काय सांगा मला झोपच नाही. हे तिथंच होते. हे म्हणले तुला रात्री 3 गोष्टी दिल्या, वाद दिली, तेल दिलं, डबड दिलं. ती म्हणला मिळालं पण मला नाही करायचं. ज्ञानेश्वर महाराज म्हणे कसं कळलं? स्नेह सूत्र वैश्वानरा, कसं कळलं? स्नेह सूत्र वैश्वानरा झाली या संसारात, हातवटी नीनताविरा दीपुकाईचा. अरे मिळालेलं कळालंच नाही तर दीपुकाईचा. विठ्ठल मिळावं, मिळालेलं. आपले वैकुंठवासी इंगळे महाराज गोड दृष्टांत सांगायचे. एक छत्रीच्या दुकानात गेला, छत्री घेण्यासाठी. दुकानदारांना दाखवली, ही घ्या म्हणले छत्री. केवढ्याला दिली म्हणला 90 रुपये. 90 रुपये, अहो चांगली दाखवा जरा. दुकानदारांना दाखवली 150 रुपये. आणखी चांगली दाखवा, 250 रुपये. 250 रुपये म्हटल्यानंतर त्यानं उघडून बघितली, बरी म्हणला ही. बरं दुकानदार किती वर्ष टिकल? दुकानदार मला तुम्हाला किती पाहिजे? की मला 20 वर्ष. दुकानदार मला 25 वर्ष काही होणार नाही, फक्त 2 गोष्टीला जपा. म्हणले कोणत्या? हिला उन्हात तळू देऊ नका आणि पावसात भिजू देऊ नका. 25 वर्ष काही होणार नाही. घरी घेऊन आलं, आल्याबरोबर आबाळ भरलं, महाराज पाऊस सुटला. बायको म्हणली माय छत्री आणली, जा बरं शेतात. बघा बरं कसा पाऊस यायला. ते मला येडं समजायलीस का? 25 वर्ष टिकली पाहिजे. दुकानदारानं सांगितले 2 गोष्टीला जपा, हिला उन्हात तळू द्यायचं नाही, पावसात भिजू द्यायचं नाही. दुसऱ्या खातडाच्या पोत्यात छत्री गुंडाळली आणि स्वतः भिजत निघालं. मंदिरावरले 2-4 जण म्हणले कुठं चाललास? मला शेतात. छत्री? येडं समजू नका म्हणला. मंदिरावाल्याला घरी यायचं होतं पण त्याला छत्री जवळ नव्हती. त्याला कळू लागली पण जवळ नव्हती. याच्या जवळ होती पण कळत नव्हती. विठ्ठल एखादी वस्तू जर आपल्याला मिळाली, ती वस्तू जर नाही कळाली तर आपल्याकडून त्या वस्तूचं मात्र होतं. वस्तू मिळावी आणि मिळालेली कळावी. ज्या ठिकाणी वस्तू वापरायची आहे त्या ठिकाणी न वापरता तिचा जर वापर अन्यत्र केला तर समजावं तिचं मात्र झालं. विठ्ठल आदरणीय राऊत बाबाने एक दृष्टांत सांगितला होता. एका गरीबाच्या पोरीचं लग्न होतं. नवरदेव रुसला. आता बाप इतका गरीब होता की ज्याच्यात कामावर आहे त्याच्यातून 3 वर्षाचा आधीच उचल घेतली होती लग्न आहे म्हणून. आणि पहिले नवरदेव रुसायचे, आता रुसणच नाही राहिलं. पहिलं कसं रुसतंय म्हणून आम्ही बघायला जात होतो. रुसतंय रे म्हणायचे, फटा वळडा, टोपीच काढीत नव्हता. रुसतंय. आता रुसतंय कशाचं महाराज? परवा दिवशी एका नवरदेवाने शिलीपरवर लग्न लावलं. आता अवघड झालंय मिळणं. रुसलं. रुसल्याबरोबर म्हणलं अंगठी पाहिजे. आता महाराज रडायला पोरीचा बाप, आता कुठून देऊ अंगठी? 3 वर्षाची उचल एकदाच घेतली, ते काय ऐकना. गाव जमा झालं. काही असे तुमच्यासारखे मोठे मोठे माणसं म्हणले एक काम करू म्हणले, गाव आहे आता तसं कसं करावं. एका सावकाराला म्हणले द्या तुम्ही 10,000. ते मला कुठं? तुम्ही द्या, आज द्या, बघू म्हणले काय. त्यानं 10,000 दिले. दिल्याबरोबर लग्न लागलं. 1 महिन्यानं सावकारानं त्याला विचारलं पैशाचा काय मिळाला बघता? पैशाचा विचारलं त्यांना. विचारल्याबरोबर ते म्हणला केलं. बघता बघता पंच कमिटी जमली. सावकार म्हणले तुम्ही सगळ्यांना मला याला पैसे द्यायला लावलेत. अरे कुठून देणार आहे? 1 एकर शेती नाही, दुसऱ्याच्या कामावर आहे. 3 वर्षाची उचल तिथून उचललेली, देणार कुठून पैसे सांगा? पण पंच कमिटी त्यालाच म्हणतात. बाकीच्यांनी निर्णय दिला, सावकार तुमचे पैसे असे नाही दिले, आपण एक डोकं लढू. म्हणले काय? पाण्याची टंचाई होती. सावकाराचं घर हायवेला होतं आणि पाण्याची टंचाई होती. म्हणजे तुमच्या घराजवळ हापसा आहे, तुमचं घर हायवेला आहे. दररोज हे 4 ते 6 तुमच्या घरचं 1000 लिटरचं बॅलर भरील.
100 रुपये दररोज कटू द्या. आता काय करावं महाराज, अडकलेलं कसं तरी काढून घ्यावं लागतंय. सावकार म्हणजे हरकत नाही. मग दररोज हा 4ला उठायचा, घागर घ्यायचा, हापशीला हापसायचा आणि 1000चं बॅनर भरायचा. कितीनं कटू लागलं? 100. माणूस इतका गरीब होता की गंगाखेडला महाराज वर्ष जात नव्हता. इतका गरीब माणूस. नेमक्या नोटा बदललेल्या होत्या. 2000ची नोट मार्केटमध्ये आलेली होती. पण ह्या वाघाला काय पता आहे, आपलं शेत भलं घर भलं. हो, पण एक दिवस गेला महाराज 4 वाजता राजेभाऊ महाराज, पण थंडी अशी पडली की त्याला पाय सुद्धा टाकू वाटेना. फारच थंडी पडली. काय करावं म्हणला, आता असं वाटायला म्हणला अगोदर शेकाटा करावं आणि मग पाणी भरावं. पण शेकाटा करण्यासाठी डबड होतं, पण ते सामुग्री नव्हती जाळायला. महाराज सरपण नव्हतं. काय करा, रोडला घर आहे सावकाराचं. महाराज तिथं हंडा ठेवला. रोडनं फिरायला काही सापडत आहे का. नेमक्या निवडणुका चालू होत्या आणि नेमक्या उमेदवाराची गाडी गेलेली होती. आणि कसं गाडीतून एक पोतं खाली पडलं होतं, तीन कसं काय नाही. महाराज त्याला लांबून दुरकट दिसायले काहीतरी. गेलं, जवळ गेल्यानंतर जमलं रे बाबा मला. कशाला जमलं? जाळाय जमलं. महाराज ते पोत्यालाच काडी लावू लागलं, पण काडीच लागना. दैवराचं पोत. हो, थांबा म्हणला, ह्याला रिकामा करतो. ते पोतं सोडलं आणि सोडल्यानंतर असं उलतीलं तर गुलाबी नोटाची बंडलं पडली. गुलाबी म्हणजे कोणती नोट? 2000ची नोट. आता गेली, ती आली आणि गेली. खरं तर म्हणाय पाहिजे होतं आल्या जाऊ गेली जाऊ द्या. ठीक आहे, 2000. महाराज गुलाबी नोटाचे बंड पडल्यानंतर त्याला वाटलं जमलं. रंगीबेरंगी कागद आहेत म्हणला, लय मोठा जाळ होतंय. आणि एकदा तापलं की मग दनच पाणी भरतं. महाराज नोटाला काडी लावू लागला, पण गुलाबी नोट ते बंडल इतके चोपडे पकान होती की काडी लागत नव्हती. मग त्याने एक बंडल खुल्लं केलं आणि अशा ढिगच केला महाराज. आता ढीग मारल्यानंतर इथं मी थोडं थांबतो, तुमच्याशी 2 गोष्टी बोलतो. त्याच्यातल्या किती नोटा काढावं लागतील आणि सावकाराला द्यावं लागतील म्हणजे कर्जमुक्त होईल? अहो, फक्त 5 नोटा. 5 नोटा काढून जर सावकाराला दिल्या ना, हे त्याच्या कचाट्यातून सुटायला महाराज. पण ह्यानं तसं नाही केलं. ह्यानं काडी लावली, मोठा जाळ झाला आणि मोठा जाळ झाल्यानंतर असा तापला. महाराज, मी त्या माणसाचं उदाहरण देऊन त्याचा अपमान करीत नाही. अरे त्यानं काडी का लावली? न कळाल्यामुळे लावली. आम्ही तशीच काडी लावून घ्यालो. विठ्ठल आम्ही तशीच काडी लावून घ्यालो. महाराज त्याला मिळालं पण नाही कळालं. आम्हाला मिळालं नाही कळालं. देव लोकांना नाही मिळालं पण कळालं. आणि कळालं म्हणून तर म्हणायले स्वर्गीच्या
या देहात विशेष आहे. कारण स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्युलोकी व्हावा जन्मा. वास्तविक पाहिलं तर देवाचा देह दिव्य आहे महाराज. कसा आहे? दिव्य देह. त्यांच्या देहात तीनच तत्व आहेत, तेज, वायू आणि आकाश. तीन तत्व आहेत. त्यांची पापणी पडत नाही, त्यांचा पाय जमिनीला टेकत नाही, त्यांच्या देहाची दुर्गंधी येत नाही. आणि आपल्या देहात किती तत्व आहेत? 5 आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. दिव्य देहवाले नासके देहाची इच्छा का करतात? विठ्ठल एवढंच नाही डॉक्टर साहेब, एवढंच नाही. तर असं म्हणतात, शुकाचार्य ज्यावेळी तपश्चर्येला बसले, रंभा नावाची अप्सरा आली, शुकदेवांना भुलू लागली. शुकाचार्य म्हणले, रंभे तू किती मला भुलवण्याचा प्रयत्न केलास तरी मी भुलणार नाही. का? तू किती चकाचक दिसत असलीस तरी मला पक्क माहितीये हे शरीर वरून चमकत आहे, पण याच्या आत काय आहे? हा देह नाशिवंत आपल्या बाळाला झोका देत असताना सांगते, हा देह नाशिवंत मळमूत्राचा वरी चर्म घातले रे. हे कातड वरी नाही, कातड ही खोळ आहे. खोळ याला गौसनी म्हणतात. खोळ याच्या आत जर पाहिलं, मी म्हणतो हे जर देवानं दिलं नसतं तर आपल्याला हातात काठी घ्यावा लागली असती. एका हातात काठी आणि एका हातात झाडणी. काठी कशाला? डुकर हाणायला. झाडणी कशाला? माशा हाणायला. विठ्ठल महाराज शुकाचार्याने सांगितलं, अगं 12 वर्ष अभ्यास केलाय मी, याच्या आत काय याचा. प्रत्येक लेकरू 9 महिने राहते, मी 12 वर्ष आयुष्य पोटात. पण रंभा म्हणली, मला मृत्यू लोकातलं गिऱ्हाईक समजायला का काय? माझा देह तुला तसा वाटायला काय? रंभेनं पोट फाडलं, पोट फाडून दाखवलं तर तिच्या पोटातून दुर्गंधी नाही तर महाराज अत्तरासारखा सुगंध आला. आणि असं पोटात कसलीच घाण नव्हती. शुकदेव हसले आणि म्हणले, रंभे तुझं इतकं पोट सुंदर आहे माहित असतं तर तुझ्या पोटात 24 वर्ष राहिलो असतो. विठ्ठल विठ्ठल. हे सांगायचं होतं की देव लोकाचा देह दिव्य आहे आणि आपला देह नास काय. इतका नास काय महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज एके ठिकाणी म्हणतात, शरीर दुःखाचे कोठार, ठीक नाही, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीराईशी. म्हणले रोगाचं कोठार आहे, शरीर दुःखाचे कोठार. किती दुःख आहे, अनेक दुःखे सांगू किती. किती दुःख आहे. दवाखान्याचं पेशंट असेल आणि त्याचं जर पोट दुखत असेल आणि काही करून जर पोट राहत नसेल, मोठ्यानं ओरडत असेल तर डॉक्टर साहेब त्याला काय करतात? त्याला थोडं गुंगीचं औषध देतात, भुलीचं औषध देतात किंवा झोपेची गोळी देतात. हो, आणि त्याला आराम झोपत महाराज. आणि आपण जर नारळ घेऊन गेलोत ना, नारळ घेऊन किंवा सफरचंद घेऊन, झोपला का वागा म्हणलं की त्याची माय जर असेल तर ती म्हणते बरोबर आहे, राहू दे राहू दे.
त्याची आई असं तर ती म्हणती बोलू नका बोलू नका. लय त्रास आहे बघा, आता डोळा लागलाय. म्हणजे झोपलं की दुःखाचं काय पडतंय, विसर. या देहाला विसरलं की दुःखाचा विसर पडतंय. देहावर आलं की दुःखाचा आठव होतोय. देह म्हणते दुःख आहे, विठ्ठल म्हणून म्हणले शरीर दुःखाचे कुठार, दुसरं शरीर रोगाचे भांडार. किती रोग आहेत या शरीराला महाराज, एखाद्या डॉक्टरला सांगता येणार नाहीत रोगाची संख्या किती. रोगाचे भांडार. रोग जन्म कुठून घेतय, कुठून रोग आत येत नाही. रोगाला जन्म देणारं शरीरच आहे. विठ्ठल शरीर रोगाचे भांडार. भांडार भांडार कोणता बी रोग सांगा इथूनच आहे. शरीर दुर्गंधीचे धार. किती दुर्गंधी. 9 छिद्र शरीराला महाराज. 9 छिद्रे समचरणे शरीरे पवन स्थिती. 9 छिद्रातून दुर्गंधी वाहते. दुर्गंधीचे थार. पुढचा तुकडा बघा. नाही अपवित्र शरीराईसे. या शरीरासारखं अपवित्र दुसरं काही नाही म्हणले महाराज. असल्या शरीराची ती अपेक्षा का करत. खूप गोड प्रमाण दिलं. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ते आहे. एवढं अपवित्र शरीर आहे. नाही अपवित्र शरीरासारखे हे शरीर. मग देव इच्छिता ती पाहे. असं करते ब्रह्मादिका देखो निर्वाणी असं करीते ब्रह्मादी देखोनी वाळवंटीचे ठीक नाही. धन्य धन्य मृत्यूलोक म्हणती भाग्याचा कैचा. महाराज पण आपला मुद्दा काय की नाही अपवित्र शरीराशी पुढे लागणार आहे ते. नाही अपवित्र. अपवित्र ह्याच्यासारखं काही नाही. असं जर आहे ते इच्छा का करतात. विठ्ठल पशु का होत पण नाही. नर का कछु नहीं हो लेकिन नर करनी करे. ठीक नाही. पण पशु का होत पण नाही. गाय मेली, बैल मेला, शिळी मेली, बकर मेलं तर त्याचे दात कामाला येते, हाड कामाला येते, त्याची कातडी कामाला येते. मेंढी मेली तर त्याचे हे केस सुद्धा कामाला येतात महाराज. त्याची हरण मेलं तर त्याचं कातड कामाला आलंय. वाघ मेला तर वाघाचं सुद्धा कामाला आलंय. ह्या वाघाचं काय कामाला आलंय.
उलट कामाला तर येतच नाही. एखादा बैल महाराज गावाच्या कडीला मरून पडू द्या आणि महाराज त्याचा सापळा असा उघडा पडू द्या, रात्रीच्या 12 वाजता आपण तिथून येऊ द्या, त्याचं भेव वाटते का हो आपल्याला? त्या बैलाचं भेव वाटते का? नाही. आणि एखादा माणूस असं पडू दे बरं, महाराज माणूस आहे तर येतच नाही माणूस, 10 वर्ष तिथून माणूस वागत नाही. अरे बापरे म्हणतोय तिथं लय भेव वाटायला. म्हणजे हे काम तर काही करीना पण भेडवायलंय. विठ्ठल महाराज म्हणले हे ज्याला कळालं नाही त्याचं सांगायलो, पण ज्याला कळालंय ते ह्याला अपवित्र म्हणले नाही. शरीर उत्तम चांगले शरीर उत्तम चांगले अपवित्र नाही, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्वदा. वाणी ती वाणी पुण्यवंत, तो देह पुण्यवंत जो सर्व काळ अच्युत वदे. एवढंच नाही तर हरिपाठ कीर्ती मुखे जरी आणि पवित्रची होय देह त्यांचा, की त्यांना कळाले. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म हे त्यांना कळाले. मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा वडूकने दिधला हे त्यांना कळाले. ज्यावेळी बाबांना उदाहरण दिलं, अरे वाळवंटात काला वाटप होता, काला घेऊ लागले सगळे गोपाळ, त्यावेळी ह्या देवांना कळालं ऐक ना. हा मग काय म्हणाले, धन्य धन्य मृत्यू लोक मनती तुकोबराय म्हणले हे त्यांना कळालं म्हणून म्हणतात मृत्यू लोकी स्वर्गीचे अमर इच्छिता मृत्यूलोकी व्हावा जन्म म्हणून इच्छा करतात. देवांना पक्क माहिती आहे की मानवाचा देह हा या ध्यान भक्ती करता येते, या ध्यान नामस्मरण करता येते. परिवर्तनशील देह मानव देह आहे हे त्यांना माहिती आहे.
नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देव हो म्हणती ते होती तरी का चित्तीन धरावी मज कर्त्याची प्राप्ती पावया लागी निश्चिती श्वासे प्रकाशुनी ज्ञानशक्ती पुरुषी प्रकृती मी केली भगवान म्हणतात जेने देह मज पावती त्या देहाची मज अतिप्रीती या लागी श्रुती नरदेह वर्णिती देव वांछिती नरदेह विठ्ठला सांगतो आमच्या गोविंद भाऊन कीर्तन झाल्यानंतर माईक घेतला आणि सांगितलं ऐका सर्वांनी महाप्रसाद घ्यावा महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही नंतर सांगितलं महाप्रसाद घेतल्यानंतर इथं नामदेव महाराज फपाळ बसतील महाराजांच्या उजव्या बाजूला चांदीच्या बिस्किटाचा ढीग राहील तो रूप म्हणायलो महाराजांच्या डाव्या बाजूला लोखंडाच्या बिस्किटाचा ढीग राहील ज्याला जे बिस्किट पाहिजे त्यानं ते घेऊन जावं असं त्यांनी सूचना दिली वाणी परिवाराने आता त्यांनी सूचना दिल्यानंतर राजे तुम्हाला काय वाटतंय जेवण झाल्या झाल्या लोक कोणतं बिस्किट उचलीते चांदीचं उचली ते होय ठीक ना कुणी बी चांदीचं घेईन निघन चांदीचं घेईन निघन पण चांदीचा ढीग संपल्यानंतर पुन्हा लोखंडाचं पण महाराज ज्याला ज्याला लोखंडाचं बिस्किट मिळालं ते मात्र म्हणेन घरी बी लोखंड आणि इथं बी लोखंड कदर आला या लोखंडाचा ते रडण लोखंडवालं आणि चांदीवालं बाबा हसन मला चांदीचं मिळालं पण गडबडीनं रामराजेनं माईक घेताना सांगितलं याच वाणी परिवाराने गावाच्या बाहेर एक माणूस खुर्चीवर बसविलाय त्याच्यापाशी परीस आहे जाता जाता त्या माणसाची भेट घ्या त्याच्यापाशी काय परीस परीस काय करते लोखंडाचं सोनं जाता जाता त्या माणसा मग ज्याच्या जवळ महाराज चांदीचं बिस्किट आहे ते माणसाकडे त्या गेले म्हणले मामा तुमची भेट घ्यायची सांगितली त्यानं चांदीचं बिस्किट घेतलं परीस लावला ओ ओ खापरा परीस काय करी म्हणल्यासारखं काहीच होईना परिवर्तन पण जे रडू लागले ज्याच्या हातात लोखंडाचं बिस्किट आहे त्यांनी दिल्याबरोबर ते परीस लावला की त्याचं काय झालं बाबा सोनं आता तिथून पुढं लोखंडावाले सोनं झालं म्हणून हसू लागले आणि चांदीवाले रडू लागले तसं तसं देवलोकाचं शरीर म्हणजे चांदी आपलं शरीर लोखंड आहे पण देव लोकांना पक्क माहितीये अरे या शरीर रूपी लोखंडाने जर भक्ती रूपी परीस वापरला याचं सोनं होत आहे हे माहित असल्यामुळं मृत्यूलोकी स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा 10 मिनिटात आता आपण 10 मिनिटात आता एक थोडा शंका आहे स्वर्ग आणि मृत्यू हे दोन्ही शब्द अभंगात आहेत स्वर्गीचे अमर इच्छिता देवा आणि मृत्यूलोकी व्हावा जन्मामा दोन्ही शब्द पहिल्या स्वर्ग आणि मृत्यू विद्यार्थ्यांनो जोड्या लावा असं जर गुरुजी वर्गात म्हणले म्हणत होते की नाही जोड्या लावा स्वर्ग आणि मृत्यू जोड्या लावा जोड बसायली का बसच ना महाराज स्वर्ग कशाला म्हणते आपण कशाला म्हणतो स्वर्ग वा 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 काय वातावरण आहे अहो स्वर्गच
त्याला स्वर्ग म्हणते. बरं आपण जरी स्वर्ग पाहिला नसला, एक 5 मिनिटं गेलो तुमच्या आता फक्त, आपण जरी स्वर्ग पाहिला नसला तर ज्ञानोबरायानं सांगितलंय कसं आहे, सांगितलंय जेथ अमरत्व सिंहासन ऐरावता सारखे बहार राजधानी भुवन अमरावती. ठीक आहे ना, हा ज्ञानोबरायानं सांगितलंय की जिथं ऐरावता सारखं वाहन आहे, अमरत्व हे सिंहासन आहे, तिथलं अमरत्व आहे, इथलं मर्क सिंहासन आहे. विठ्ठल हे सोडून इथं कशाला याले? जेत महासिद्धीची भांडारे अमृताची कोठारे जिये गावी खिल्लारे कामधेनुची. ठीक आहे ना, तिथं प्यायला अमृत आहे म्हणून. स्वर्गात काय प्यायला आहे पिंडू भाऊ? अमृत. मग अमृत प्यायचं सोडून इथं आहे का आपलं अमृत? इथं अमृत तुल्य, इथं काय अमृत तुल्य इथं मिळतंय. राम अवतार में कंदमूल था, कृष्ण अवतार में घी, कलयुग में चाय है रे फू फू कर पी. इथं अमृत तुल्य. मग अमृत प्यायचं सोडून चहा प्यायला कशाला याले? विठ्ठल तिथं काम देणू महाराज स्वर्गामध्ये. कामधेनू, काम म्हणजे इच्छा, धेनू म्हणजे गाय. नुसतं पाठवून हात फिरविला आणि इच्छा व्यक्त केली की मिळतंय. कामधेनू गाय तिथं. आणि आपल्या इकडं जर्शा गाई, आपल्या इकडं गावरान गाई, आपल्या इकडं भांड्या गाई. ठीक आहे ना, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय अंतरी होईल काय कामधेनू. कामधेनू गाई सोडून या इकडं गावरान गाई इकडं कशाला याले? विठ्ठल काय विनोदवन वाटिका सुरतरुची असं ज्ञानोबरायानं वर्णन केले. चिंतामणीच्या सडका आहेत म्हणून. सडका कशाच्या? चिंतामणीच्या. चिंतामणी आली हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसा पूर्ण कामश्री निवृत्ती ज्ञानदेव म्हणे चिंतेले ते देत आहे. चिंतामणी, चिंतामणीच्या सडका तिथं. चिंतामणीच्या सडकावर चालणारे देव आपल्या इकडं खडीवर चालायला याले. खड्या खुड्याच्या सडका इथं. मग त्या सडका सोडून इकडं कशाला याले? विठ्ठल कल्पतरूच्या बागा आहेत तिथं स्वर्गात. स्वर्गात काय? कल्पतरूच्या. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला काय मुनी त्याला सांगा. इकडं येड्या बाबळीचे झाड, वरी कल्पतरूचे झाड येत, इथं येड्या बाबळीचे झाड. महाराज त्याला मरणच नाही. इतका बी पूर आला पण एक बी झाड येड्या बाबळीचे मेलं नाही. मग कल्पतरूचे सोडून येड्या बाबळीकडे कशाला आलेत? जाऊ दे आता वेळ झालाय. मी एकच म्हणेन, जे जे स्वर्गात आहे ते इथं नाही, हे मान्य. पण देव लोक म्हणले तुम्हाला माहित नाही. म्हणले काय? नारायण नामे हो जीवन मुद्दा राहिला माझा. ठीक आहे ना? काय म्हणले? जे जे स्वर्गात आहे ते इथं नाही, जे जे स्वर्गात आहे ते इथं नाही. पण देव लोक म्हणले तुम्हाला माहित नाही. काय? अरे जे जे इथं आहे ते स्वर्गात नाही. हा सुख सोह ते इथं नाही. पण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हे भजन, हे कीर्तन, हे नामस्मरण हे स्वर्गात नाही. वा हॅलो हा क्या बात आहे. हो महाराज, आता हे महाराजांची जी ओवी आहे ह्याला दुसऱ्या प्रकाराने मी सांगतो एकदा. ठीक आहे ना? ज्यावेळी शुकाचार्य परीक्षितीला श्रीमद भागवत महापुराण सांगू लागले, महापुराण सांगत असताना देव लोक ऐकायला आले.
काय घेऊन आले? अमृत घेऊन आले. रिकामे नाही आले अमृत. आणि म्हणू लागले अहो हे अमृत परीक्षितीला पाजा, परीक्षिती अमर होईल आणि ते कथामृत आम्हाला द्या, आमचं घ्या आणि तुमचं द्या. ठीक नाही. पण शुकाचार्य म्हणले नाही. क्व सुधा क्व कथा लोके क्व काचः क्व मनिर्महा ब्रह्मरातो विचार्यैवं तदा देवांज हासः. शुकाचार्याने त्या देवलोकांना सांगितलं अरे कुठं तुमचं अमृत आणि कुठं आमचं अमृत? तुमचं सुधामृत आहे, आमचं कथामृत आहे. तुमचं अमरत्व प्रदान करायलंय, आमचं अभयत्व प्रदान करायलंय. विठ्ठल अमृत पेल्यास काय व्हायलंय? अमर व्हायलंय, अमरत्व. पण आमचं कथामृतानं अभयत्व मिळायलंय. जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर मग काय करावं लागेल? तुम्हाला इथं यावं लागेल. आणि मग हे भगवंताकडे गेले आणि म्हणले देवा काही करकडे मृत्यूलोकी स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा. ज्ञानेश्वर तुका मने पावा वया पडला, तुका मने पावा वया पडला, तुका मने पावा वया पडला, तुका मने पावा
आदरणीय वैकुंठवासी गंगाराम दत्तराव वाणी यांच्या वर्षश्रद्धाच्या निमित्ताने या वाणी परिवार आणि अकोलीकर परिवाराच्या वतीनं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार माझे जीवलग मित्र आदरणीय हरिभक्तीपरायण नामदेव महाराज फपाळ कौडगावकर यांनी वेळेवर येऊन अतिशय सुंदर असं कीर्तन केल्याबद्दल वाणी परिवार आणि सर्व अकोलीकर परिवाराच्या वतीनं महाराजांचा मी अत्यंत आभारी आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी अतिशय दिग्गज गायक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व गायक मंडळींचं अकोलीकरांच्या वतीनं मनापासून आभार। दोन्हीही मृदंगाचार्य अतिशय सुंदर आहेत, यांनीही मृदंग चांगला वाजवल्याबद्दल तुमचेही मनापासून आभार। या ठिकाणी वाणी परिवारावर प्रेम करणारी सर्व पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, निमंत्रित मंडळी आणि गावकरी मंडळी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात, त्याबद्दल सर्वांचंच या वाणी परिवाराच्या वतीनं मी मनापासून आभार मानतो। आणि या वाणी परिवारातील ज्येष्ठ चिरंजीव गोविंद गंगाराम वाणी, धुराजी गंगाराम वाणी आणि दोन भगिनी संगीता अनंता मोठे आणि सौ नंदाबाई ज्ञानबा गादेकर या सर्वांच्याच वतीनं मनापासून आभार मानतो। आणि आरती झाल्याबरोबर भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी सर्वांना नम्रपणे विनंती आहे। बोला।
श्री